बुद्धिमत्ता कुटसत्य. प्रश्न पहिला. एक सायकलला 2 चाके आहेत, तर 5 सायकलची एकूण चाके किती होतील? यामध्ये पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय 5, 2 10, 3 15, 4 20. तर याचे उत्तर येईल पर्याय क्रमांक 2 10. हे कसं सोल्युशन काढायचं? तर एक सायकलला 2 चाके, तर 5 सायकलला किती चाके? याचा काय करायचा? तिरकस गुणाकार करायचा. म्हणजेच एक गुणुले क्वेश्चन मार्क आणि 5 गुणुले 2 चाके, म्हणजे 5 सायकलला 2 चाके. तर याचं जर उत्तर काढायचं असेल तर चल एका साईडला घ्यायची आणि हे एका साईडला घ्यायचं. 5 गुणिले 2 बरोबर 10. म्हणजेच 5 सायकलला 10 चाके होतील. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे आपले बरोबर उत्तर येईल. प्रश्न दुसरा. जर 5 पेन बरोबर 60 रुपयाला, तर एक पेनची किंमत किती रुपये होईल? पर्याय दिल्यात. पहिला पर्याय 10 रुपये, दुसरा 12, तिसरा 15, 14, 20. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 12. हे कसं? तर 5 पेन बरोबर 60 रुपयाला, तर एक पेन बरोबर किती रुपयाला? मग 5 गुणुले क्वेश्चन मार्क बरोबर 1 गुणुले 60. मग हे 5 60च्या खाली जाईल, म्हणजे 60ला भागिले होईल. म्हणजे 60 भागिले 5 पेन. तर ह्याचा जर भागाकार केला तर 5 1 5, 5 1 5 आणि खाली उरला 1, वरनं घेतला 0, 5 2 10. म्हणजेच एक पेन 12 रुपयाला मिळेल आपल्याला. असंच पोलीस भरती, आर्मी आणि सरळ सेवेसाठी उपयुक्त. प्लीज लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब. थँक्स.